प्रभाग 6 मधील अपक्ष उमेदवार मनोहर सपाटे, रेखा लहू गायकवाड, कीर्ती शिंदे व अंकुश राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीद्वारे देगाव परिसरातील बसवेश्वर नगर तांडा, कोयना नगर, थोबडे वस्ती, दमानी नगर भागात भव्य रॅली काढून मतदारांनी प्रभागाच्या विकासासाठी आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले। यावेळी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत माजी महापौर मनोहर सपाटे म्हणाले की शिवसेना, शिंदे गट आणि भाजपचे उमेदवार दादागिरी, गुंडगिरी व दहशतीच्या जोरावर लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। गेल्या 15 वर्षात या प्रभागात सत्तेचा गैरवापर झाला असून आता जनता अशा नगरसेवकांना नाकारण्याच्या मनस्थितीत आहे। पक्षाकडून तिकीट नाकारले असतानाही शिवसेना ठाकरे गटाकडून आम्हाला आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे। गेल्या 10 दिवसांपासून आम्ही घराघरांमध्ये जाऊन प्रचार करत असून आतापर्यंत सुमारे 25 वेळा मतदारांसोबत थेट संवाद साधण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले। लोकशाहीमध्ये दादागिरी चालते का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रभागातील पाणी पुरवठा, स्वच्छता, रेल्वे बोगदा यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले। तसेच प्रभागातील मराठा व बहुजन समाजासोबत संवाद साधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले। पॅनल कठोर कष्ट, प्रामाणिकपणाने, नैतिकता आणि सात्विकता या विचाराचं मिलन करणारं आमचं पॅनल आहे। आमच्या पॅनलच्या समोर अनैतिकतेची दोन्ही पॅनल आहेत, ज्यांना संविधान मान्य नाही असा एक पॅनल। दुसरा पॅनल आहे गुंडगिरी, दादागिरी, दहशतवाद, लोकशाही संपुष्टात आणणारे पॅनल। या दोन्ही पॅनलचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळेजण, आम्हाला आमच्या पक्षाने तिकीट नाकारलं, आम्हा चौघालाही पक्षाने तिकीट नाकारलं। आपापल्या पक्षातून आम्ही त्याग करून आम्ही इथं आलो। मी शिवसेनेचे उपकार मानेल, शिवसेनेने आम्हाला पुरस्कृत केलं आणि आघाडीचे उमेदवार म्हणून आम्हाला घोषित केलं। शिवसेना पुरस्कृत आम्ही चौघही उमेदवार आहोत। माझ्या नेतृत्वाखाली पॅनल गेली 3 दिवस होम टू होम प्रचार आम्ही करतोय। प्रत्येक घरात गेलो, जवळपास 25,000 मतदारांना भेटण्याचा आम्ही विक्रम केला आणि घराघरात जाऊन सांगितलं की आमच्यावर अन्याय झालाय, लोकशाही आणि लोकशाहीमध्ये दादागिरी चालते का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही, पदयात्रा, रॅली या माध्यमातून जनतेमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण केला। 15 तारखेला होणाऱ्या मतदानातून जनता दादागिरी, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला नकार देईल, असा विश्वास व्यक्त करत संविधान, लोकशाही आणि पारदर्शक कारभारासाठी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन मनोहर सपाटे यांनी केले। दरम्यान यावेळी दमानी नगर येथे झालेल्या सभेत अपक्ष उमेदवार रेखा गायकवाड, कीर्ती शिंदे व अंकुश राठोड यांनी देखील मनोगत व्यक्त करून सपाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून आपल्याला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले। आणि येणाऱ्या 15 तारखेला कुणाच्या दबावाखाली किंवा भीतीपोटी तुम्ही न राहता 15 तारखेला सपाटे साहेबांच्या पॅनलला म्हणजेच महाविकास आघाडी आणि उद्धव साहेब पुरस्कृत या पॅनलला तुम्ही प्रचंड मताने निवडून द्यावं। माझं चिन्ह आहे पांगुळगाडा। पांगुळगाडा हा सगळ्याच्या सेवेसाठी 5 वर्ष राहील। मी माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला आज सांगू इच्छिते की मतदान हे गुप्तदान आहे आणि हे मतदान आपल्याला गुप्तच ठेवायचं आहे, कारण बाबासाहेबांच्या संविधानानुसार आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आपले मतदान हे करण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे। ते मतदान आपण आपल्या व्यक्तीला म्हणजेच जो आपल्यामध्ये येतो, आपली विचारपूस करतो, आपल्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करतो आणि आपल्यापर्यंत शासकीय सर्व योजना आणून पोहोचवतो, अशा व्यक्तीला मतदान करा। पण माझ्या मतदारसंघातील बंधू भगिनींची किंवा माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीची मला काळजी वाटते आणि यासाठी मला निवडणूक लढवायचीच आहे आणि मी या निवडणुकीतून विजय मिळवून माझ्या प्रभागातील
प्रत्येक सोयी सुविधा नागरिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्याचा ठाम विचार केलेला आहे। कारण आम्ही तिन्ही उमेदवार सुशिक्षित असून, आमचे आदरणीय सपाटे साहेब हे सुशिक्षित असून त्याचबरोबर ते अनुभवी आहेत। या रॅलीमध्ये प्रभागातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।